माझं काय? माझं काय आत्या? कोण आहे मी? अस्तित्व काय आहे माझं? मी ह्या घरात नोकर होते आणि नोकरच राहणार आहे. हेच नशीब आहे माझं आणि मी खुश आहे त्यात. आत्या, आदित्य सरांनी मला त्यांची मैत्रीण मानलं आहे आणि मग आता मैत्रीण म्हणून मी त्यांच्या आनंदात आनंदी राहायला पाहिजे ना. ही मुलगी आदित्यची बायको होऊ शकत नाही. गुरुजींनी सांगितलेली तशी गरीब घरातली आणि बीनाईची पोर म्हणजे पारू तर नसेल. पहिल्या हे बघ, आपण जसे नाही होत तसे वागायला लागलो ना की खूप त्रास होतो आपल्याला, माहितीये मला. आज तुझ्या चेहऱ्यावरती एवढी भीती, अस्वस्थता का? कोणासाठी? आईने इतकी अस्वस्थ आज पहिल्यांदा बघतोय मी तुला. अगं एवढी कणखर आहेस तू, एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय आपण. आपल्याला कुठलंही संकट आलं तरी चुटकीसरशी त्याच्यातनं मार्ग काढतेस तू. मग आज काय झालंय? आज वेगळा चेहरा दिसतोय तुझा. हे बघ, तू आज पारू सोबत जे वागलीस तर त्यानं खरं तर मी सुद्धा आतून गोंधळून गेलोय. म्हणजे कोणासोबत आहे, विशेष करून पारू सोबत तू असं वागशील याच्यावर विश्वासच बसत नाहीये ग. आईला काय झाले? हे बघ, मला माहितीये तुझं आदित्यावर प्रेम आहे, पण तरी आईला मला सांग, फक्त गुरुजींनी सांगितलंय म्हणून तू आज पारूची परीक्षा घेतलीस ना? फक्त मैत्रीण आहेस तू त्यांची? आदित्य हँडपंप ट्राय करतोय पण पाणी काही येईच ना. बिचारा थकला. आणि हे सगळं आदित्य दादांनी केलं ते फक्त तुझ्यासाठी. हो ना. गेस्ट हाऊस मध्ये पण सतत माझ्या अवतीभोवती फिरत होता. हो, मी म्हटलं ना आपण शॉपिंगला जाऊयात आदित्य, तर म्हणायचं नाही नको, आपण इथेच थांबूयात. आणि गाडी चालवताना मला म्हणे आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात, तेही दोघेच. वाव, किती रोमॅन्टिक आहे सगळं. ऍक्च्युली यापेक्षा रोमॅन्टिक तेव्हा झालं असतं जेव्हा पारूऐवजी मी आदित्य सोबत जंगलात अडकले असते. पण मला शॉपिंगला जायची दुर्बुद्धी सुचली आणि ती संधी माझ्याऐवजी पारूला मिळाली. तुला माहितीये प्रिया, कधी कधी मला असं वाटतं की माझ्यापेक्षा पारू जास्त नशीबवान आहे. तिला माझ्यापेक्षा जास्त आदित्यचा सहवास मिळतो. अनुष्का मॅडम, तुम्ही शिरा खाल्लाच नाही म्हणून मी घेऊन आले. हे घ्या. थांब पारू. अनुष्का, मी पारूला माझ्या लग्न आधीपासून ओळखते. पारूनेच माझ्या आबांना माझ्या लग्नाकरता कन्व्हिन्स केलं होतं. आज मी प्रीतमची बायको आहे ते फक्त पारूमुळे. पारू नसती तर कदाचित माझं आणि प्रीतमचं लग्न होणं शक्यच नव्हतं. पारू फक्त आदित्य दादांची आणि प्रीतमची मैत्रीण नाहीये, ती माझी सुद्धा खूप जवळची मैत्रीण आहे. आणि तुझी पण होऊ शकते, ट्रस्ट मी. पारू खरंच खूप छान मुलगी. आय कॅन अंडरस्टँड की
तुला आणि आदित्य दादांना सोबत वेळ नाही घालवता आला याची तुला खंत वाटते ना? पण डोंट वरी, आय एम शुअर पारू तुला आणि आदित्य दादांना जवळ आणण्याचा नक्कीच काहीतरी मार्ग काढेल. हो ना पारू, तू समजावशील ना आदित्य दादांना? पारू, तू नको बोलूस आदित्यशी काहीच. कारण कसं आहे ना, ही नवरा बायकोमधली पर्सनल गोष्ट आहे आणि नवरा बायकोमधील पर्सनल गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी कोणा परक्याची गरज नसते. मान्य आहे तू आदित्यची मैत्रीण आहेस, पण मी आदित्यची होणारी बायको आहे.